माझ्या रेसिपीच्या व्हिडिओ खूप तुम्ही पाहिल्या असतील, पण त्यामध्ये मी कोणता घरगुती मसाला वापरते हे मला नेहमी कमेंट्स येतात. म्हणून आज मी तुम्हाला कंप्लीट मसाल्याची रेसिपी शेअर करते, ज्यांना व्हेज आणि नॉनव्हेज दोन्हीला एकदम भारी चव आणि कलर सुद्धा येतो. तो या वर्षी आमचा मसाला संपला होता, म्हणून मी मार्केटमधून सगळ्या मिरच्या घेऊन आलेली आहे. परफेक्ट घरगुती मसाल्यासाठी इम्पॉर्टंट असतं राईट प्रपोर्शन. मिरचीमध्ये मी घेतले आहे काश्मीरी मिरची 1 किलो, बेडगी मिरची अर्धा किलो, लवंगी मिरची 2 किलो, संकेश्वरी मिरची 250 ग्रॅम, शिमला मिरची 100 ग्रॅम, पट्टी मिरची 100 ग्रॅम आणि पांडी मिरची अर्धा किलो. आता खडा मसाला आपण हलका भाजून घेणार आहोत. त्यामध्ये धने 150 ग्रॅम, जिरे 50 ग्रॅम, बडीशोप घेतलेली आहे 50 ग्रॅम, त्यानंतर बादियान 80 ग्रॅम म्हणजे चक्रफूल, जायत्री 40 ग्रॅम, दगडफूल 30 ग्रॅम, दालचिनी 80 ग्रॅम घेतलेली आहे, मेथी 50 ग्रॅम, मायपत्री 40 ग्रॅम, काळी मिरी 30 ग्रॅम, लवंग 30 ग्रॅम, त्रिफळा 40 ग्रॅम, नागेश्वर 20 ग्रॅम, शहाजिरे 40 ग्रॅम, खसखस 40 ग्रॅम, हिरवी वेलची 30 ग्रॅम, राई म्हणजेच मोहरी 70 ग्रॅम, तेजपत्ता 40 ग्रॅम घेतलेला आहे, तो छान भाजून घेतलेला आहे. त्यामध्ये न भाजून घेतलेले मसालेमध्ये जायफळचे 2 पीस घातलेले आहेत, खडा हिंग 40 ग्रॅम आणि हळदी कुंट 150 ग्रॅम घातलेला आहे. सर्व खडा मसाला आणि मिरची मिक्स करून आम्ही दळून आणलेला आहे. मसाल्याचा कलर एकदम छान आला होता. मी हा मसाला नेहमीच सेपरेट पॅकेटमध्ये स्टोअर करते, म्हणजे तो खराब होत नाही आणि त्याचा कलर पण उडत नाही. हा मसाला अप्रॉक्स 3.5 किलो तयार होता. तुम्हाला जर सेम क्वांटिटी बनवायची असेल तर मेजरमेंट सेम फॉलो करा आणि जर मसाला लिस्ट हवी असेल तर कमेंट करा.